बाहेर जाऊन 100 ते 150 रुपये देऊन मँगो मस्तानी पिण्यापेक्षा हीच जर मँगो मस्तानी आपण घरात बनवली तर चला तर मग लगेचच बनवूया। नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा सीझन म्हटला की एखादा पदार्थ तरी व्हायलाच हवा। तर आज आपण घरच्या घरी मँगो मस्तानी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मँगो मस्तानी बनवण्यासाठी आपल्याला पिकलेले आंबे घ्यायचे आहेत। इथे मी 2 पिकलेले हापूस आंबे घेतले, त्याचा गर काढला आणि असे तुकडे करून घेतले। हे तुकडे मी पाऊण वाटी घेतले। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ते मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे आंब्याचे तुकडे घालायचे आहेत। 3 मोठे चमचे साखर घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करा। ज्या वाटीने आंब्याचे तुकडे घेतले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे। 2 मोठे चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे। आता हे आईस्क्रीम मी बाजारातून विकत आणलं आहे, घरात बनवलेलं नाही आहे। आता इथे मी हे व्हॅनिला आईस्क्रीम वापरते आहे, तुम्ही मँगो आईस्क्रीम वापरलं तरीसुद्धा चालेल। आता ह्या व्हॅनिला आईस्क्रीमचे 10 वाले आपल्याला 2 डब्बे लागणार आहेत ह्या मस्तानीसाठी। आता हे मिक्सरमधून चांगलं फिरवून घेऊया। आता मी हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि बघा मस्त असं सगळं एकजीव झालं आहे। आता आपल्याला इथे ग्लास घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पहिले आपल्याला छोटे छोटे आंब्याचे तुकडे घालायचे आहेत। आंबा घालून झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला आईस्क्रीम घालायचं आहे। आता इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घालते आहे, तुम्हाला मँगो आईस्क्रीम घालायचा असेल तोसुद्धा घालू शकता। आईस्क्रीम घालून झाल्यानंतर वरून आपल्याला मस्तानी घालायची आहे। मस्तानी घालून झाली, आता जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला परत ह्याच्यावर आईस्क्रीम घालायचं आहे। आता परत आईस्क्रीमवर आपल्याला छोटे छोटे आंब्याचे तुकडे घालायचे आहेत। आता वरून आपल्याला थोडी टुटी फुटी घालायची आहे आणि आवडीनुसार सुकामेवा घालूया। इथे बघा मस्त अशी आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे की नाही बनवायला सोपी? नक्की करून बघा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।